रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी क्रमांक 43 ते 52. तैसे देखपा विहंग गमते अधिष्ठोनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीती येर योगीते योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती वांचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना की प्राप्त कर्म सांडीजे ए तुलेनी नैष्कर्म्य होई जे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे सांगे पैल तिरा जावे ऐसे व्यसन काजेथ पावे तेथ नावे ते त्याजावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे निपाकू न कीजे की सिद्ध ही न सेविजे केवी सांगे जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे म्हणून ऐके पार्था जया नष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे की तेजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायांची सैरा बोलीजे उकलू तरी देखुनी पाहिजे परी तेजिता कर्म न तेजे निभ्रांत मानी. अर्थ त्याप्रमाणे ज्ञान मार्गाने जे वाटचाल करतात ते ज्ञानी विहंगमय मार्गाने तात्काळ मोक्षाची प्राप्ती करून घेतात. दुसरे जे कर्मयोगी आहेत ते कर्मयोगाच्या आधारे शास्त्राप्रमाणे आपला आचार करून काही काळाने मोक्षाला प्राप्त होतात. कर्माचा आरंभ केल्याशिवाय योग्य असे कर्म न करता कर्महीन पुरुषाला सिद्ध पुरुषाप्रमाणे निष्कर्म नक्कीच होता येणार नाही. अर्जुना, विहित कर्म टाकून द्यावे आणि एवढ्याने निष्कर्म व्हावे हे बोलणे व्यर्थ आहे, अज्ञानपणाचे आहे. पूर्ण भरलेल्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर कसे जावे असे संकट जेव्हा निर्माण होते तेव्हा नावेचा त्याग करता येईल काय, तूच सांग. भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर मग स्वयंपाक का बरे करू नये अथवा तयार असलेल्या अन्नाचे सेवन का बरे करू नये हे सांग. जोपर्यंत निरीच्छ अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म केले पाहिजे. एकदा का आत्मसंतुष्ट अवस्था प्राप्त झाली की कर्म सहजच थांबले जाते. म्हणूनच हे अर्जुना ऐक, ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा अशी आहे त्याने उचित विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला म्हणजे ते व्यवस्थित घडते किंवा कर्माचा त्याग केला म्हणजे कर्म संन्यास घडतो असे आहे काय? हे उगीचच अयोग्य बोलणे आहे. साधकाने याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म जरी टाकले असले तरी ते टाकले जात नाही हे तू निश्चितपणे समज. रामकृष्ण हरी.